फायनल मॅचला शुभारंभ होईल त्या अगोदर आपण डीजे जीतू कडून एक छानसं संगीत ऐकूया. शेटगरज स्मृती चषक 2024 अंतिम मुकाबला महाघमासान युद्ध. नानाशेठ गरज परिवार आणि सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्पर्धा. पहिलं षटक घेऊन आलाय सौरभ मात्रे. पहिलाच बॉल यॉर्कर लेनचा होता. चॉप करण्याचा प्रयत्न प्रल्हाद पाटलाग करतोय. चेंडूचा पोहोचला तिथपर्यंत आणि ते झाले शेवटच्या क्षणी चुकी. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. आपण मंगलमूर्ती डेव्हलपरचे सर्व्हिस सर्वा सचिन शेठ मात्रे साहेब त्याचबरोबर कमलाकर शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत आणि मंगलमूर्ती डेव्हलपर्सच्या वतीने 1 लाख रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल स्वर्गीय नानाशेठ गरज परिवाराच्या वतीने आपल्या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. पहिल्याच बॉलवरती ते झाले चुकी आणि बाउंड्री मात्र आले. 4 धावेने धावसंख्येचं खातं उघडण्यात आलंय. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक मिड ऑफच्या बाजूने नॅरो गॅप मधून हा स्ट्रोक काढला. नितीन जाधव बॅक टू बॅक 2 चौकार. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारला आणि त्या स्वराज्याच्या राजधानी रायगडमध्ये अर्थातच या खारघर नगरीमध्ये आपण सगळेजण आहोत. सृष्टी 11 पापडीचा पाडा आणि समस्त नानाशेठ गरज परिवार यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. धीम्या गतीचा बॉल चेंज ऑफ पेस. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 9. चांगली सुरुवात सानवी 11 जानमान नेवाळी पाडा. काय सामना झाला अगोदरचा दहीसर विरोधात खार्डी. फायनलच्या अगोदरच प्रेक्षकांना फायनल दाखवली या दोन्हीही संघांनी. लास्ट बॉल पर्यंत मॅच गेली. विकेट फार महत्वाच्या राहिल्या. 5 ओव्हरची मॅच आहे. सुरुवात चांगली केली नितीन जाधवने. वेगवान चेंडू फ्लिक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूप चांगली फिल्डिंग कारण बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक हा ब्लाइंड असतो. तो एकतर फलंदाजाच्या पाठमोरा उभा असतो. पटकन चेंडू आल्यानंतर गॅदर करणं तो खूप कठीण काम आहे. परंतु त्यानं चांगली फिल्डिंग मात्र केली. 9 धावा. डीप मध्ये फिल्डर तैनात. हातातून चेंडू निसटतोय. मागच्या मॅच पासून फिल्डिंग मध्ये चुका झाल्यात खार्डी टीम कडून आणि त्या चुकांच्या जोरावरती शेवटपर्यंत मात्र सामना गेला होता. सर्व पाहुणे उपस्थित आहेत. आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. अंतिम टप्प्यात आपण आहोत. जोरदार सेलिब्रेशनची देखील तयारी त्याची एक झलक मात्र आपल्याला पाहायला मिळाली. 5 ओव्हरची मॅच आहे. फायनल मॅच. नितीन जाधव रोशन जाधव सलामीची जोडी. क्लीन बोल्ड यॉर्कर बॉल. फलंदाज बाद नितीन जाधव. सूर्यकांत बस्ताव यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले सरचे स्वागत आहे. या आपला सन्मान इथे केला जाणार आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स समीर सोमने सर. यस निश्चितच महागुरु पाहुण्यांचं स्वागत केले जाते. आदरातिथ्य पाहुण्यांचा सत्कार पाहुण्यांचा सन्मान ही आपली संस्कृती आणि संस्कृती जपण्याचं काम या संपूर्ण नानाशेठ गरज परिवाराने केलंय. म्हणूनच तुम्ही जेव्हा
आदरणीय माजी आमदार बाळाराम शेठ पाटील यांना विचारलं, त्यांचं मनोगत जाणून घेतलं. तुम्ही आदरणीय महेशजी गायकवाड साहेब यांचं मनोगत जाणून घेतलं. त्यांनी दोन्हीही मान्यवरांनी उल्लेख केला की आपल्या पूर्वजांची पुण्याई, आपल्या पूर्वजांची परंपरा, त्यांचं स्मरण या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून या संपूर्ण नानाशेठ घरत परिवारानं मात्र केलेला हा खूप चांगला उल्लेख दोन्ही मान्यवरांनी केला. धीम्या गतीचा बॉल, कव्हर्सला फटका खेचलाय, डीप मध्ये फिल्डर नाहीये, पाठलाग चालू आहे, बॉल आलाय सीमारेषा पार. करण ठाकूरच्या बॅट मधून चौकार. जे मास्टर व्यासपीठावर आम्ही खऱ्या अर्थाने ते पाहतो, ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मंगलमूर्ती डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा सन्मान्य कमलाकर शेठ पाटील साहेब आणि त्याचबरोबर सचिन दादा म्हात्रे साहेब यांच्या वतीने स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक कॅश प्राइज 1,00,000 रुपये आपण आर्थिक सहकार्य केल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. खरोखरच मान्यवरांचे मनापासून आभार, कारण हे दातृत्व, हा दानशूरपणा या मान्यवरांमध्ये आहे आणि या स्पर्धेसाठी त्यांचं सर्वात महत्वाचं सहकार्य, आर्थिक सहकार्य आम्हाला लाभते. त्यांचे मनापासून आभार. नानाशेठ घरत परिवारातर्फे आणि सृष्टी 11 पापडीचा पाडा यांच्या वतीने मान्यवरांचे आभार. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी विशाल मात्रे. वेगवान चेंडू होता, मिडऑफच्या वरतून काढलाय बॉल, बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखी एक चौकार रोशन जाधवच्या बॅट मधून. रोशन जाधवने कमाल केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हायेस्ट विकेट टेकर आहे आतापर्यंत, 13 विकेट त्याच्या नाबावरती आणि बॅटिंग मध्ये देखील तो धमालच करतो. चौकार खेचलाय आणि इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सेकंड अटेम्प्ट मध्ये. व्हॉट एफर्ट, काय कमालीचे प्रयत्न होते. हा झेल जर का झाला असता तर कॅच ऑफ द टुर्नामेंट झाली असती. काय फटका खेचला होता रोशन जाधवने. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहण्याला एक असेल हे क्षण. स्वीप मारण्याचा प्रयत्न होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि ते उंच उडी झेपावत मात्र झेल सुटला. धावसंख्या 20. हा चेंडू खाली राहिला. विशाल मात्रे धावफलक ते 20. सेकंड ओव्हर चालू आहे. फायनलची मॅच पाहुणे आनंद घेत आहेत. सुकेशजी डाके साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. या क्रीडा स्पर्धाचा आयोजनाचा भरपूर मोठा अनुभव त्यांच्याकडे. ते सध्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, क्रीडा स्पर्धेचा. 20 धावा, विकेट 1 आहे. करण ठाकूर बॅटिंग करतोय. फटका फसलाय. विशाल घेईल की मात्र त्याचा साथीदार. स्वतः इथे कॉल त्याने विशालने दिलाय, भरोसा ठेवला स्वतःवरती आणि त्याने विकेट मात्र घेतले करण ठाकूरची. पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक हरीश शेठ केनी साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. महागुरु एक दमदार क्रीडा स्पर्धा आज संपन्न होताना दिसते. 6 ओव्हरची आपण सेमीफायनलच्या लढती पाहिल्या. फायनलची मॅच 5 ओव्हरची होत असताना निवाळीपाडा संघ जाऊन पोहोचला 20 वरती. 2 विकेट आतापर्यंत गेल्यात. विशाल मात्रेच्या खात्यामध्ये नुकताच 1 विकेट आले. मागच्या मॅच मध्ये विशालने घेतलेल्या विकेट्स फार महत्वाच्या ठरल्या. शेवटचं षटक सूरज बैकर पुन्हा एकदा चमकला. त्याने 9 धावा डिफेंड केल्या आणि खार्डी संघ फायनल मध्ये पोहोचला. या उलट नेवाळीपाडाने सेमीफायनल मध्ये एकतर्फी विजय मात्र मिळवला होता. यॉर्कर बॉल
हलक्या हाताने खेळण्याच्या नादात समोरच हा फटका आला. निलेश जाधव आलाय बॅटिंगसाठी. सेकंड ओव्हर, शेवटचा चेंडू असेल. पाहुणे मान्यवर उपस्थित आहेत. क्रिकेटची स्पर्धा अनुभवण्यासाठी प्रेक्षक देखील मंचावरती उपस्थित आहेत. सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा मी मनापासून इथे आभार व्यक्त करतोय. त्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतले, एक स्टँडर्ड सेट केलाय. आज तर प्रेक्षकांच्या भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. 20 धावा, 20. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि ते झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज बाद निलेश जाधव. गुरु धावसंख्या 20 झाल्यात. 3 विकेट गेल्यात. पावडे मंचावरती आहेत. त्यांचा सत्कार मात्र घरत परिवारातर्फे करण्यात येत आहे. आणि सगळ्यात तुम्ही एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आली असेल की घरत परिवाराचे संबंध चहूबाजूने आहेत. ही तुमच्या गोष्ट निदर्शनास नक्कीच आली असेल. निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने ज्यावेळेस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय महेशदादा गायकवाड साहेब आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी विलासदादा घरत यांच्याबद्दल सांगितलं की रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये खूप मोठं त्यांचं मैत्रीचं संबंध, मैत्रीचं नातं त्यांनी जोपासलेलं आहे. आणि त्यांची परंपरा मात्र पुढे ही सर्व मंडळी मात्र चालू ठेवत आहे. याच गोष्टीचा उल्लेख आदरणीय बाळाराम पाटील साहेबांनी देखील केला की कित्येक जण आता परंपरा अशी आलेली आहे की आपल्या आई बाबांना वृद्धाश्रमात असं कधीच करू नका, परंतु त्याच पूर्वजांच्या नावाने, आजोबांच्या नावाने, बाबांच्या नावाने जेव्हा आपण ही स्पर्धा अशी भरवतो, एक वेगळाच आनंद आणि एक वेगळाच उत्साह घेऊन मात्र ही स्पर्धा आली. निश्चित सर्व संत वचनाप्रमाणे की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. 20 धाबा. सौरभ आलाय कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. यश आउटफील्ड मध्ये स्वीपर कव्हरला. एक धाव मात्र इथे जोडली जाते. स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक 2024 आज सुपर 8च्या लढती जंगी तयारी मात्र इथे चालू आहे. व्यासपीठासमोर, स्टेजच्या समोर की सेलिब्रेशन कसं असेल, प्राइस सेलिब्रेशन, बक्षीस वितरण सोहळा याची देखील तयारी घरत परिवाराने केलेली आहे. आज प्रेक्षकांच्या भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. एक स्टँडर्ड सेट केला या स्पर्धेने. 8-8 संघ प्रत्येक दिवसामध्ये. आज शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसामध्ये सेमीफायनल 6 ओव्हरची केली. या गोष्टीचा उल्लेख तर सातत्याने व्हायलाच हवा. विजय जाधव आणि रोशन जाधव सध्या मैदानात. निवाळीपाडा टीमचे फलंदाज 21 धावा आहेत. प्रयत्न करतायत डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न आणि तिथे पुन्हा एकदा मिसफील्ड. चाललंय काय खार्डे टीमचं. आणखी एक चौकार. सर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आज सर्वांना प्रभावित केलं खऱ्या अर्थाने की अन्नदाता सदा सुखी या भूमिकेत आपल्याला निश्चित स्वरूपात MG फॅशन डिझाईन खऱ्या अर्थाने एक शिक्षित व्यक्तिमत्व मनीष केशव घरत या खऱ्या अर्थाने सुपुत्राचं खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल. कारण रायगड मधली अशी पहिली स्पर्धा आहे तिथे प्रेक्षक आणि सर्व सहकार्यांना इथे भोजनाची व्यवस्था खऱ्या अर्थाने करण्यात आली. मनीषजी घरत यांचं विशेष कौतुक, कारण ते स्वतः पदवीधर आहेत, परंतु त्या नुसत्या नोकरीपर्यंत न फिरता स्वतःचा एक व्यवसाय त्यांनी मात्र बांधला. ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे. 25 धावा. वेगवान चेंडू होता आणि ते विकेट किपर बीट झालाय, मागचा खेळाडू बीट झालाय, बॉल चाललाय तर लॉंग स्टॉप रिजन मध्ये फिल्डिंग मध्ये वारंवार चुका होत असताना खार्डी टीम कडून चौकार. जो कव्हर्सला उभा आहे आपल्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवत असताना. 29 धावा. गॅप मध्ये आज स्ट्रोक आहे. फिल्डर लॉंग ऑनचा काऊ कॉर्नरच्या पोझिशनला पोहोचला. आता फिल्डिंग चांगली आहे. चेंडू अडवला, फेक होईल. तत्पूर्वी 2 धावा मात्र इथे घेतलेल्या आहेत. चांगला पूलचा हा फटका होता. विजय जाधव आणि रोशन जाधव सध्या मैदानात आहेत. 29 धावा झाल्यात नेवाळीपाडा संघाच्या. सानवी 11 जे हनुमान नेवाळीपाडा. धावा संख्या ती 31. विकेट गेल्यात 3. तिसरं षटक मात्र इथे प्रगतीपथावर आहे.
तब्बल 1 लाख प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी दुचाकी अशी पारितोषिक. फुलटॉस बॉल डीप मधून फिल्डर पोचेल वेगानं, तिथं मात्र आलाय. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. सूरज बैकरने शेवटचे षटकं टाकलीत, संघाला तारले आज, चांगली गोलंदाजी केले. सिंगलने स्कोर 32-32. पाहूया या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये निवाळीपाडा संघ कितपत जाऊन पोहोचतोय, कितपत टार्गेट सेट करणार. 32 धावा झाल्यात. कबर्सला चेंडू ढकललाय, कदाचित फक्त एकच धाव. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट बाय रोशन आणि विजय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या 33, विकेट गेल्या 3. हेमंत म्हात्रे ओवे यांचं आता जिथे आगमन झालेलं आहे. हेमंत दादा या आपला यथोचित सन्मान स्वर्गीय नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने इथे केला जाणार आहे. नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने इथे केलं जाईल. आज सुकेत दादा डाके यांना आपण पाहतो खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकित क्रिकेट स्पर्धा केंद्रीय मंत्री चषकाचे एक दमदार ऑर्गनायझर आहेत. भिवंडी अंजर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि क्रिकेटचा व्यासपीठावर बसून आनंद घेतात. डाके साहेब मनपूर्वक तुमचं आम्ही इथे स्वागत करतो. ओटो कॉमेंट्री बॉक्स. सृष्टी 11 पापडीचा पाडा आणि नानाशेठ घरत परिवार यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 अंतिम टप्प्यात आपण आहोत. 3 ओव्हर मध्ये 33 धावा, 3 विकेट. अतिश म्हात्रे 4थं षटक. अतिश म्हात्रेचं देखील मागच्या मॅचचं एक षटक निर्णायक राहिलं, कारण त्याच्या ओव्हरमध्ये धावा अजिबात आल्या नव्हत्या, फार कमी धावा आल्या, तिथे दबाव वाढला. शेवटी मला असं वाटतं अक्षयने त्याच्यावरती देखील आक्रमण झालं, परंतु तिथे मिसफिल्डचे चौकार आले होते. हा सर्व लेखाजोखा सेमीफायनलचा, कारण सेमीफायनल एवढी तगडी फाईट झाली, खतरनाक मॅच. 34 धावा. बॉल चिप केलाय सूरजच्या वरतून, लॉंग ऑफ वरून कव्हरला पुढे क्षेत्ररक्षक सरकतोय. फेक चांगली आहे, विकेट किपरच्या हातात चलाखी दाखवली होती विकेट किपरने, परंतु सुखरूप पोहोचलाय तो मात्र बॅटर. 4थं षटक मार्गस्थ आहे. फायनलची मॅच. सानवी 11 जनमान निवाळी पाडा विरोधात गौरांश 11 गावदेवी खार्डी. थांबवलंय गोलंदाजांनी. धावाही तितक्याच आहेत. सायंकाळचं सत्र आहे, थंडीचा मोसम चालू आहे, हिवाळा जोरदार आहे, थंडी जाणवायला आता मात्र सुरुवात झालेली आहे. पाहूया या संधी प्रकाशामध्ये कितपत धावसंख्या उभारली जाणार. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला खेचलाय. चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव. फिल्डिंग मध्ये आज खार्डी टीमने चुका केल्यात, यात काही शंकाच नाहीये. एक ट्रॉफी तर त्यांच्या नावावरती निश्चितच आहेत. फायनल मध्ये ते पोहोचलेत. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल. 36 वरती 36. शांत आणि संयमी क्रिकेट विजय आणि रोशन कडून. प्रयत्न चालू आहे. तोर पिच बॉल, त्याला पाठवलाय सीमारेषा पार. वेल पिकअप शॉट बाय रोशन जाधव. इट्स अ मॅक्झिमम आउट ऑफ द पार्क षटकार. बेचाळीस धावसंख्या धावफलकावर. 4थं षटक चालू आहे. का मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आतापर्यंत झालेल्या लढतीमध्ये खार्डी टीमने धावा डिफेंड केलेल्या आहेत दोन्ही मॅच मध्ये. आता ही मॅच अशी आहे की ज्या मॅच मध्ये खार्डी टीमला पाठलाग करायचा आहे आणि त्यांच्या विरोधात एक भलं मोठं टार्गेट सेट करत असताना नेवालीपाडा संघ. धीम्या गतीचा चेंडू, हा गोलंदाज थोडा फसवाय. कधी कधी गतीमध्ये परिवर्तन करतो, कधी कधी मात्र ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक. कटरचा वापर चांगल्या पद्धतीने करतो अतिश म्हात्रे. 42 धावा झाल्या, 3 विकेट. रोशन जाधव 7 चेंडू 14, विजय जाधव 5 चेंडू 12. 42 धावा 42. 4 चेंडू झालेत, 2 चेंडू बाकी आहेत. 42 धावा आहेत धाव फलकावरती. फायनलची मॅच चालू आहे. प्रेक्षक
आनंद घेत आहेत. फॉलिंग स्वीप, काय फटका खेचलाय रोशन जाधवने, कमालीचा स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये फटका पाहायला एक वेगळीच मजा येईल. फॉलिंग स्वीप अगदी आपण पाहिला ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून रोशन जाधवच्या बॅट मधून आलेला हा कलात्मक षटकार. कमालीची बॅटिंग केली ती रोशन जाधवने. 8 चेंडू 20 धावांवरती खेळतोय. चौथं षटक चालू आहे. लास्ट बॉल बाकी 48 वरती निवाळी पाडा संघ जाऊन पोहोचलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. हा यॉर्कर बॉल खोदून काढलाय. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरला वेगाने तिथे सौरभ येत आहे. दुसरी धाव घ्यायची. रोशनला फेक होईल. विकेट किपर त्यांनी इथे संधी मात्र गमावले. 2 धावा घेतल्या जात आहेत. अर्धशतक कंप्लीट झालंय निवाळी पाडा संघाचं. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या 3 बाद 50. प्लेअर चेंज करतोय आपण. 12th मध्ये मात्र मैदानात दाखल होईल कारण थोडा दुखापतग्रस्त आहे. आजच्या संपूर्ण दिवसभराच्या खेळामध्ये दमछाक झाले आणि त्या कारणास्तव रोनित आतमध्ये जातोय जो 12th मनच्या भूमिकेत होता. छान अशा जर्सीज आहेत आणि त्यांच्या मागे तुम्ही पाहू शकाल स्पॉन्सर बाय दिनेशजी पाटील, दिनेशजी हिरामन पाटील, नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपचे प्रणेते, गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी संघाची जी स्पर्धा होते दरवर्षी खार्डी चषक, त्या स्पर्धेचे देखील प्रणेते. कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय पीटीसी टीम कडून. आमचं डीजे ने खूप साथ दिली आज संपूर्ण दिवसामध्ये. कॉमेंटेटर आमचे सौरभजी, त्याचबरोबर गुणसंख्या लेखक गुलशन आता सध्या बिझी आहेत. सर्व लेखाजोखा ते काढतायत कारण फायनल मॅच आहे. त्यानंतर सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरती असतील. कोण किती पुढे आहे, कोण किती मागे आहे. 50 धावा झाल्या 4 ओव्हरच्या मॅच 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पाहूया टार्गेट किती असेल. खार्डी टीमचं बॅटिंग युनिट जे आहे ते स्ट्रॉंग आहे, परंतु या संधी प्रकाशामध्ये गारवा जाणवत असताना, सूर्यास्त होत असताना हे टार्गेट कितपत असणार आहे यावरती देखील सगळ्यांच्या नजरा असतील. खास करून रोशन जाधव या मॅच मध्ये, फायनल मॅच मध्ये अतिशय दिमागदार पद्धतीने खेळलाय. आमचं व्यासपीठ रंगमंच लास्ट ओव्हर. समोर फटका खेळण्याच्या नादात टॉपेज घेतले. लॉंग ऑफला झेल घेतला जाईल. फलंदाज बाद विजय जाधव. आणि करत असताना आमचे आयोजक मंडळी संकेत गायकर, प्रशांत गरत, ऋषभ गरत, साहिल पाटील आणि रोनित जोशी, सर्व मंडळी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी पार पाडलेली आहे ते इथे पाहणी करत असताना पाक प्रेक्षकांची गर्दी. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक, 3 स्पोर्ट्स सायकल देखील ठेवण्यात आलेले आहेत. एंट्री गेट जवळ देखील प्रेक्षकांची गर्दी आहे. फायनल मॅच कोण जिंकणार प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे. स्वर्गीय नानाशेठ गरत स्मृती चषक ही स्पर्धा कोणता संघ जिंकणार. 50 धावा झाल्या 4 विकेट. नवीन बॅटर मैदानावरती जयेश जाधव. पंचांकडे अपील आणि आउट. आणखी एक विकेट सूरज बैकरच्या नावावर. अगदी आपण पाहतोय की 2 मोठे कटआउट आहेत आणि स्वर्गीय नानाशेठ स्मृती चषक आणि बाबांची प्रतिमा तुम्ही मुख्य स्थानी पाहताय.
त्याचबरोबरीने सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक 2024 सौभाग्य एंटरप्राइजेस नानाशेठ रेसिडेन्सी अगदी तुमच्या भेटीला येणार आहे. प्लॉट नंबर 7 मध्ये ही एक सर्वात मोठी रेसिडेन्सी तुमच्या भेटीला येईल. नानाशेठ रेसिडेन्सी सौभाग्य एंटरप्राइजेस कडून. सन्माननीय संजयजी पाटील खार्डीचे आमचे पाहुणे यांना विनंती की आपण मंचावरती विराजमान व्हावं. आणि लकी ड्रॉ साठी देखील एक स्पोर्ट्स सायकल आहे आज प्रेक्षकांसाठी आणि त्याचबरोबर ॲक्वा गार्ड देखील आहे. 2 ऑप्शन 2 बक्षिसं मात्र इथे ठेवण्यात आलेली. या दरम्यान सिंगल घेतली जाते. फायनल मॅच मध्ये कितपत टार्गेट मात्र सेट केले जाणार याची चर्चा सातत्याने चालू आहे. रोशन जाधव 9 चेंडू 22 खेळतोय, ज्याच्या नावावरती 13 विकेट आहेत आतापर्यंत. 51 धावा खारडी टीम सूरज बैकरने तारल्या असताना या मॅच मध्ये देखील 3 चेंडू टाकले, 2च धावा दिल्यात. 1 विकेट त्याने 2 विकेट त्याने घेतलेत, 1च धाव दिले. हा वेगवान चेंडू टाकण्याच्या नादात फुलटॉस बॉल आणि ते झाले चुकी. बॉलने वळण घेतलं, बॉल चाललाय मागे. नो +4 धाव संख्या एकूण मिळतील 5. अब तक 56. रिव्ह्यू घेतलाय वेस्ट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पाहूया निर्णय काय असेल. स्पर्धेची तर चर्चा चालूच आहे. त्याचबरोबरीने सौभाग्य एंटरप्राइजेस नानाशेठ रेसिडेन्सी नो बॉल. सूरज बैकरच्या विरोधात पहिल्यांदा एक नामी संधी चालून आली ती रोशन जाधव साठी. भोंग्यांचा आवाज, निवालीपाडा संघाचे पाठीराखे. हा वेगवान चेंडू बॅटची कडा घेतले, बॅटर आउट नसेल, फ्रीडचा चेंडू होता. काही गोलंदाजी करतोय सूरज, झाली चुकी ते मला मान्य आहे. पुढचा चेंडू मी चांगलाच टाकणार. नव्या इराद्याने नेहमीच गोलंदाजी केले. शेवटचं षटक इतकं सोपं नसतं, जिकरीचं काम करावं लागतं आणि ते जिकरीचं काम आज दिवसभर सूरज बैकरने केलेलं आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत, धावा 56. रोशन जाधव सलामीवीर, 11 बॉल 26 त्याने केल्यात. एखाद मोठा फटका, 60च्या पार धावा होतील का. फॉलिंग स्वीप, काय बॅटिंग करतोय रोशन जाधव. कमालीची फटकेबाजी. ही फटकेबाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रोशन जाधव साठी. धाव संख्या झाली ती 62. 63 धावांचा पाठलाग मात्र करायचे, परंतु आज सौरभची साथ मला लाभली. त्याचबरोबरीने महागुरु असल्यानंतर कोणतीच चिंता नसते स्टेजची. आणि द्वितीय सत्रामध्ये पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील सर जोडले जातील. मी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यांनी मला या स्पर्धेसाठी समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि या स्पर्धेने एक वेगळा स्टँडर्ड सेट केलाय. जास्तीत जास्त ओव्हर त्यांनी घेतल्या, प्रेक्षकांना हवं ते दिलं, खेळाडूंना हवं ते दिलं. म्हणूनच मी आयोजकांचे खेळाडूंच्या वतीने तर आभार व्यक्त करेलच आणि त्याचबरोबरीने ही स्पर्धा समालोचन करण्याची संधी तुम्ही मला उपलब्ध करून दिली. खास करून प्रवीणजी ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन जेव्हा ठरलं तेव्हापासून ते
माझ्याशी संपर्कात होते. तुमचे मनापासून आभार इथे व्यक्त करतो आणि सेकंड इनिंगसाठी पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील सरांना इथे आमंत्रित करतो. तत्पूर्वी मी रजा घेतो, आपण रजा घेऊ नका, कारण ही मॅच देखील हाय व्होल्टेज होणार आहे आणि ही हाय व्होल्टेज मॅचला शाब्दिक चुना लावण्यासाठी मच्छिंद्र पाटील सर तयार आहेत. थँक्यू सो मच समीर सर. सौरभ पाटील आम्हाला जॉईन झाले. महागुरु सर्वांचं स्वागत करा आणि ओली आता मात्र शेवटच्या थराला करा. जिंकण्यासाठी 65-63 धावांची गरज आहे. आमचे मिनिल उलवेकर यांचं आगमन झालंय. स्वागत आहे मिनिल उलवेकर. तुमचं देखील आमचे मनीष देखील यांचं आगमन झालंय. सर्वांचं स्वागत करूया. 32 संघाचा प्रवास, 30 संघाचा गाशा गुंडा गेलाय. फक्त 2च संघ विजयाचे प्रबल दावले ठरलेत. त्यामुळे ही स्पर्धा कोण जिंकणार, हे चषक नेवालीपाडा घेऊन जाणार की मात्र खाडी गावामध्ये जाणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचते. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट, फलंदाजाचे गगनभेदी षटकार, अक्षरशः क्रीडानगरी 5 दिवसामध्ये वाहून निघाली आणि नाहून देखील निघाली. बघायचं शेवटच्या टप्प्यामध्ये आता ही स्पर्धा येते आणि 32 संघाचा सहभाग, 30 संघाचा गाशा गुंडाला गेलाय. प्रबल दावेदारी करतोय नेवालीपाडा संघ की खाडी संघाची उत्कंठा शिगेला पोहोचले. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. फार मोठी स्पर्धा आपण पाहिली. आमचे विलासजी घरात, केशवजी घरात, कैलासजी घरात, संपूर्ण घरत परिवार, प्रवीणजी घरात, या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा बोलतोय शेवटच्या थराला कर. 5:34 सूर्य आपला अस्त करतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, पक्षी हवेमध्ये संचार करतात, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा आणि प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आता रंगणारा शेवटचा रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळणार. शेवटची रणधुमाली, शेवटची रंगत तुम्हाला पाहायला मिळणार आणि 5 षटकामध्ये 63 धावा खाडी संघ उभारणार का, नेवालीपाडा संघ त्याला फाईट करणार का? किती फाईट होणार मैदानावरती. गेट रेडी टू फाईट असं सांगितलंय मैदानावरती दोन्ही संघांना. ऐकलं सलामीची पाचारणसाठी मैदानावरती सायकलला फलंदाज असणार आहे तो विशाल म्हात्रे आणि त्याला साथ देणार आहे तो ऑरेंज कॅपचा मानकरी रवी हलीमकर. गोलंदाज सज्ज होतोय. प्रल्हाद आलाय. गुड डिलिव्हरी. पहिला चेंडू टप्प्यामध्ये आतमध्ये आणला, फलंदाजाला बीट केलाय. डॉट डिलिव्हरीच्या माध्यमातून सुरुवात केली नेवालीपाडा संघानं. 63 धावांचा पाठला करायचा आहे. सायंकाळच्या रम्य सायंकाळमध्ये हा सामना आता प्रेक्षकांची मात्र मन जिंकताय. प्रेक्षकांना आम्हाला उदंड प्रतिसाद दिला. मागच्या 5 दिवसामध्ये तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. पीटीसी लाईव्ह संपूर्ण टीम आमच्या समेत राहिली, त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. गोलंदाज सज्ज रोशन जाधव, ज्यानं हा दिवस गाजवलाय. फुलटा चेंडू बॅकफुटचा वापर केलाय. चांगला फटका साधवलाय. कपलब्ध 52 सीमा पलीकडं P1चा सुंदर वापर, दमदार चौकार. या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली मागच्या सामन्यामध्ये. आता मात्र ठोस सुरुवात करतोय. पहिला चेंडू बीटला तर चौकार. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फुल अँड डिलिव्हरी, बॉलर बॅक डाव केल्याचा प्रयत्न नाही जमला. सुंदर कमबॅक केले गोलंदाज रोशन जाधवनं. रोशन जाधवने स्पर्धा अक्षरशः गाजवली. कारण ज्या रोशन जाधवने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट प्राप्त केले, 13 विकेट, पर्पल कॅपचा मानकरी ठरलाय. तो गोलंदाज अटॅकिंग गोलंदाजी करतोय आणि विशाल म्हात्रेला शांत ठेवतोय. बघायचे सामना कोण जिंकणार. येणाऱ्या आता मात्र 5 षटकांचा सामना, 63 धावांचं लक्ष, दोन्ही संघ नायकाचं लक्ष लागलंय या सर्वात मोठ्या ट्रॉफीकडे, जी मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची ट्रॉफी घेऊन जायचंय. ती वाजत गाजत घेऊन जायचंय. बघायचं संघर्ष करावा लागणार. लेफ्टवर द विकेट, मोठा फटका लोगाच्या डोक्यावरनं नो मॅच लान्स मध्ये P1चा सुंदर वापर केलाय. चेंडू सीमा पलीकडं दमदार षटकार. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. सुकेतदादा डाकी साहेब, विद्यमान उपसरपंच आमदूर भिवंडी आणि खऱ्या अर्थाने केंद्रीय मंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर, त्यांचं स्वर्गीय नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जात आहे. वेलकम सुकेश दादा, वेलकम. जेवण जोडी आपण नेहमी होतो निलेश पाटील आणि सुकेश डाके अशी एवन जोडी असते आणि त्या जोडीचं आम्ही स्वागत करतो या मैदानावरती, या क्रिकेटच्या रणभूमीवरती. रायगडमध्ये स्वागत आहे तुमचं या रायगड नगरीमध्ये. षटकार आला विशाच्या बॅटमध्ये. पहिला चेंडू डॉट, नंतर चौकार, नंतर डॉट, नंतर षटकार. आता काय घडणार याची उत्कंठा शिकायला बसते. वॉट अ शॉट. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक दाखल हुकच्या माध्यमातून आउट ऑफ दी पार्क. ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेऊन पर्पल कॅप प्राप्त केली, त्या गोलंदाजावरती हल्ला बॉल केलाय. व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम द विशाल म्हात्रे. ही इज ऑन द फायर. दॅट्स अ 6.
खेळ संपलाय. 16 धावा, ठोस सुरुवात, दमदार सुरुवात विशाल मात्रेच्या बॅटमध्ये येतात. धावा कमबॅक केलाय, हिट झालाय, स्ट्रॉंग अपील. पंचानं सांगितलं इम्पॅक्ट बाजूला होता आणि पंच जावेद फरीद लगेच जागा सोडली. अपील फेटाळून लावलं, स्पष्ट नकार दिलाय. षटकाची झाली सांगता. पहिला चेंडू डॉट, नंतर चौकार, तिसऱ्या चेंडूती षटकार, चौथ्या चेंडूती पुन्हा एकदा डॉट, नंतर मात्र कमबॅक, नंतर षटकार. सुंदर कमबॅक मध्ये होते. 16 धावा धापलकावरती. गुलशन तुझं देखील आम्ही कौतुक करतोय. मागच्या 5 दिवसामध्ये तू देखील आम्हाला चांगलं सहकार्य केलंस. तुझ्या लेखणीतनं ही स्पर्धा सजली, नटली आणि फुलली देखील. तुझं देखील मनापासून स्वागत करतोय. 16 धावा धापलकावरती. समीकरण वेगानं बदलणार. येणारे चेंडू आता मात्र 24 आणि गरज असणारे 47 धावांची सर्वात मोठी ट्रॉफी आपण पाहतोय. या परिसरामध्ये एवढं चांगलं आयोजन कसं करावं, वेल मॅनेजमेंट कशी असावी. प्रत्येक सामना 5 षटकांचा, सेमीफायनल 6 षटकांचा पहिल्यांदा घडतंय रायगडमध्ये. या पंचक्रोशीमध्ये हे उत्तम उदाहरण दाखवलंय स्वर्गीय नानाशेठ घरत परिवारच्या माध्यमातून. त्यांच्या आठवणी उजाला दिला आणि मी मगाशी देखील म्हटलं होतं हा घरत परिवार समाजाशी बांधिलकी राखणारा परिवार आहे. त्यामुळे मागच्या 5 दिवसामध्ये संपूर्ण परिसरातील रायगड ठाणा संपूर्ण परिसरातील मान्यवर तुम्हाला भेट देण्यासाठी आले. याचे कारण आहे या विलास घरत साहेबांचं काम, याचं कारण आहे केशव घरत साहेबांचं काम, याचं कारण आहे त्यांच्या वडिलांनी केलेलं कार्य. हे मात्र आपण पाहतोय मैदानावरती. षटक संपलं. 16 धावा धापलकावरती. रम्य सायंकाळमध्ये रंगलेला सामना. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू प्रेझेंट हिअर. यू आर वॉचिंग द ग्रँड फिनाले. हु विल बी विनर, हु विल बी विनर याचं उत्तर तुम्ही शोधणार मैदानावरती. गोलंदाजीमध्ये परिवर्तन वेगळ्यानं गोलंदाजीमध्ये करण्याचा प्रयत्न केला लखन जाधवनं. अटॅकिंग गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हाच तो गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. सातत्याने काउंटर गोलंदाजी करणारा हाच तो गोलंदाज. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये ऊन वारा पाणी पाऊस अनुभवानं भरलेला साठा त्याचा वापर करत असा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. तो मात्र लखन जाधव. फलंदाजीला प्रल्हाद पाटील पहिल्यांदा आलाय, कारण मगाशी 6 चेंडू नॉन स्ट्राईकला उभा होता. आता मात्र स्ट्राईकला आलाय मैदानावरती. चेंज ऑफ पेस, पूल याला मात्र डिलाइटफुल. सीमा पलीकडं खणखणी षटकार. आतमध्ये चुकात शिकलाय तो मैदानावरती. अजून एक दमदार षटकार. लेफ्ट वरती विकेट. यावेळी मात्र ऑन द राईस स्क्वेअर ऑफ द विकेट केल्याचा प्रयत्न होता, मात्र लॉंगरला केल्यास भाग पडला. पंचांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. पंच दीपक पाटील सर थोडेसे वाकले, नाही तर त्यांच्या बॉडीला चेंडू हिट झाला असता. एकदा मिळणार मैदानावरती. एकूण धावा 23 बिनबाद. दमदार सुरुवात मैदानावरती. 9 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 9 चेंडू मध्ये 23 धावा कुठल्यात आणि खाडी संघानं मागचे 2 निसट्टे विजय प्राप्त केल्यानंतर त्या चुकातनं शिकून हा संघ पुन्हा उभारी घेताना तुम्हाला पाहायला मिळतो मैदानावरती. लेफ्ट हँड राऊंड विकेट. यस याली ब्लॉकरचा चेंडू. पंचाकडे अपील मागितले, पंचाला अपील फेटाळून लावले आणि अपीलच्या नादामध्ये एकदा मात्र इथे कुठून काढले. एका धावसंख्येला दुजोरा आला. एकूण धावसंख्या उभारते ती मात्र 24 या धावसंख्येवरती. आमचे एमडी गुरु सर, एमडी गडके सर, तुमचं देखील मनापासून आभार, कारण तुम्ही म्हणजे चिंता नसते आम्हाला. तुम्ही देखील स्टेज सांभाळता, सर्वात चांगली भूमिका तुम्ही पार पडता. तुमचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. धावसंख्या धापलकावरती फ्लाय होते ती मात्र 24 धावा. समीकरण बदललंय. येणारे चेंडू आता मात्र 20 आणि गरज आहे ती 39 धावांची. क्लोज एन्काउंटर. आमचे दिनेश शेठ पाटील हा सामना बघत असतील स्वागत आहे. आमचे हेमंत मात्र हा सामना बघत असतील काठी संघाच्या माध्यमातून तुमचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होत आहे. लवली शॉट आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ बॅटिंग. High backlit, tremendous power, wonderful timing, amazing shot that was over the top of the long on. That's a 6. That's a big hit. फ्रॉम दिस ओपनर. विशाल मात्र खेळतोय 22 वरती. प्रल्हाद त्याला साथ देतोय 7 वरती आणि एकूण धावा 30 मैदानावरती. धावा कुठल्याच मैदानावरती. यो अजून एक अटॅक झाला, हल्ला चालला मैदानावरती. मॅग्निफिसंट स्ट्रोक. दिस इज अ गुड फिनिश अँड दॅट्स अ 6 वन्स अगेन.
इथे बघा तृतीय क्रमांकासाठी आपण इथे अनाउन्समेंट करत आहोत. लढत आहे खार्डी विपक्ष नेवालीपाडा आणि जर खार्डी क्रिकेट संघ या सामन्यामध्ये जर प्रथम क्रमांक विजेता ठरला तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे निश्चित स्वरूपात अंश 11 गावदेवी दैसरी क्रिकेट संघ आणि जर नेवालीपाडा क्रिकेट संघ जर विजेता ठरला तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरेल जे हनुमान श्री साई सिद्धी करवली क्रिकेट संघ. यस, निश्चित म्हणजे खाडी संघाने पराभूत केल्या ज्या संघाला तो संघ ठरेल तिथे क्रमांकाचा मानकरी म्हणजे दैसर संघ चेअरअप करेल या संघाला. एक चांगली संकल्पना पाहतोय ना. बॅक टू क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, या षटकामध्ये 20 धावा, एकूण झाल्या 36 धावा. समीकरण वेगानं बदललंय. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि गरज आहे फक्त ती मात्र आता गरज असणारे 18 चेंडू आणि गरज आहे 27 धावांची. मागच्या 2 सामन्यातनं चुकातनं शिकलाय. मागचे दोन्ही विजय निसट्ट विजय प्राप्त केलाय. त्यामुळे त्या चुकातनं शिकत नवीन उभारी घेतली. मात्र मागचे दोन्ही सामने एकतर्फी जिंकले नेवालीपाडा संघानं. त्यामुळे या सामन्यामध्ये कंबर कसावी लागेल ती मात्र नेवालीपाडा संघाला. सामन्याचा फेरबदल वेगानं झालाय. प्रल्हाद मात्र वेगानं झेप घेतोय. विशाल मात्र त्याला साथ देतोय आणि काय दमदार सुरुवात केली मैदानावरती. फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम दीज ओपनर अँड व्हेरी फंटास्टिक बॅटिंग फ्रॉम द ओपनिंग बॅट्समॅन. नवीन गोलंदाज सज्ज होतोय. बाऊ चेंडू ऑनसाइडला केल्याचा प्रयत्न भाग पडलाय. एज अँड टेकन. विकेट किपरच्या मागे सुंदर झेल टिपलाय. अनिल माते चेंडू खाली. फलंदाज बाद 36 वरती पहिला धक्का. छत्तीस वरती एक पहिला धक्का. नेवालीपाडा पूर्ण गाव आलाय मैदानावरती. त्यांचे देखील भोपू वाजू लागलेत. एकाच विकेटनं त्यांच्या देखील टाळ्याचा कडकड तुम्हाला पाहायला मिळतोय. आज मध्ये कडकडी पुन्हा अक्षरशः नाहून निघाले. फलंदाजांचे गगनभेदी षटकार, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट आणि काही रणधुमाले आपण पाहिले या मैदानात. खूप काही पाहिलं मागच्या 5 दिवसामध्ये. भरपूर रेकॉर्ड्स आपण पाहिले आणि कोणाला हसताना पाहिलंय, कोणाला रडताना पाहिलंय, कोणाला विजयाचा आनंद साजरा करताना पाहिलंय तर कोणाला आपलं दुःख लपवताना पाहिलंय. सुखदुःखाने भरलेली क्रिकेटची नगरी आज मात्र शेवटच्या टप्प्यात पोहोचते आणि मात्र सामना शेवटच्या टप्प्यात येतोय. बघायचं झुंज कडवी आहे मात्र सामना फाईट आहे मैदानावरती. राऊंड विकेट ऑन साइडला केल्याचा प्रयत्न. भरधाव वेग, भन्नाट वेग दाखवलाय गोलंदाजानं. कार्तिक जाधवचं मी कौतुक करेन. जे 2 गोलंदाजांना जमलं नाही ते दाखवलंय कार्तिक जाधवनं. कारण पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल धावाल्यात त्या धावा 16 धावा पहिल्या षटकामध्ये. लखनच्या षटकामध्ये 20 धावा, 36 धावाल्यात P1 P2 मध्ये. त्यामुळे गोलंदाज वापर केला कार्तिकचा. चांगली गोलंदाजी कार्तिकच्या माध्यमातून. राऊंड विकेट. लवली शॉट ऑन द टॉस. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू उडवलाय. विजय जाधव चेंडू खाली. फलंदाज बाद. अजून एक धक्का खाडी संघाला. कमबॅक करतोय नेवालीपाडा संघ. चेंडू 27 धावा. सामना कोण जिंकणार, सर्वात मोठी ट्रॉफी कोण उचलणार. कारण ही ट्रॉफी उचलण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि ही ट्रॉफी घेण्यासाठी तुम्हाला निश्चित भरपूर मेहनत करावी लागेल. कारण नाना सेठ ट्रॉफी आपण पाहतोय. स्वर्गवासी नाना सेठ यांच्या आठवणीला उचलण्याचं कार्य आमचे विलास गरज आपण पाहिलंय. त्यानंतर केशव गरज पाहिले, कैलाश गरज पाहिले, जगदीश दादा गरज पाहिले, प्रवीण गरज पाहिले. संपूर्ण गरज परिवार उतरलाय या मैदानावरती आणि काय स्पर्धा रंगवले आणि काय शेवट देखील आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. येणारे समीकरण बदलले वेगानं. 15 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. बघायचंय ज्या नेवालीपाडा संघानं या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या संघाला धक्के दिलेत मैदानावरती आणि जे 2 निसट्टे विजय प्राप्त केले खाडी संघानं तो किती कमबॅक करणार मैदानावरती हे पाहणं गरजेचं असणार आहे. सूरज फौजदार आलाय तो नेट नंबर 5 वरती. 2 गडी बाजूले आतापर्यंत. तोच आलाय फलंदाज. ओ कट केलाय बॅकवर्डला जाऊन बॅकवर्ड स्क्वेअर कट पाहायला मिळाला. एकदा पूर्ण केली. पॉईंटला चित्र आहे. बॅकवर्ड पॉईंट मध्ये येतोय. रोशन येतोय आणि कव्हर करते. एकच धाव मिळणार. एखादा धावसंख्येला आकार येणार. हा धावसंख्या पुढे सरकणार ती मात्र 37 धावसंख्येवरती. कौतुक करेन मी कार्तिक जाधवचं. आतापर्यंत कार्तिकनं 4 चेंडू फेकलेत. 1 गडी त्यानं बाद केलाय आणि फक्त एकच धाव दिली. इकॉनॉमी गोलंदाजी करून दाखवले आणि सामन्यामध्ये कमबॅक करून दाखवलं आणि या सामन्यामध्ये आम्ही कमबॅक करू शकतोय. क्रिकेटचा C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, R म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, I म्हणजे इंटेलिजन्स, C म्हणजे कंट्रोल आणि कमबॅक ते करून दाखवले मैदानावरती आणि ते पुन्हा एकदा पुनरागमन
करतोय. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम द कार्तिक जाधव. राऊंड विकेट. ओ लवली डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी, फलंदाजाला शांत ठेवलाय आणि जसा चेंडू डॉट गेला तो मात्र पॅव्हिलियन मधनं आवाज येतोय त्या प्रेक्षकांचा. नेवाली पाण्याचे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात त्या पॅव्हिलियन मध्ये, आणि ते पॅव्हिलियन मध्ये आपण बघू शकाल ते प्रेक्षक मात्र आता आरडाओरडा करतात, संघाला उत्साह देत असताना, आणि त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. हे बघा हे प्रेक्षक स्क्रीनवरती जबरदस्त एंटरटेनमेंट करत असताना, संघाला सपोर्ट करत असताना. शेवटचा चेंडू या षटकातील व्हॉट अ फॅबलस बॉलिंग अटॅक. फक्त एकच धाव. पहिल्या 6 चेंडूमध्ये 16 धावा, नंतरच्या 6 चेंडूमध्ये 20 धावा, 12 चेंडूमध्ये 36 धावा, आणि मागच्या 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव. ह्याचंच नाव आहे क्रिकेट. क्रिकेट कधीही बदलतो मैदानावरती, आणि चित्र पाहतोय. गुड बॉलिंग कार्तिक जाधव. लवली हिट मिड विकेटच्या डोक्यावरनं. आता मात्र चेंडू सीमा पलीकडं उसावणार, सीमा पलीकडे मोठा फटका. बिग हिट, दॅट्स अ 6. स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट प्राप्त केल्या, 13 विकेट प्राप्त केल्या तो गोलंदाज, 14 विकेट प्राप्त केल्यात तो गोलंदाज पुन्हा आलाय मैदानावरती. 14 विकेट त्याला प्राप्त केलाय. येणारे चेंडू आता मात्र असणारे 11 आणि 20 धावांची गरज आहे. काय सामने झाले या स्पर्धेमध्ये. 11 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. बघायचे सामना कोण जिंकणार. नवीन फलंदाज केतन म्हात्रे मैदानावरती. बघायचं क्रम बदललाय त्याचा आणि काय कामगिरी करेल. ज्या रोशननं पहिल्या षटकामध्ये 16 धावा दिल्या त्या रोशननं पुन्हा एकदा कमबॅक केलं. रोशन जाधव, व्हेरी गुड बॉलिंग ऑफ द व्हेरी गुड क्रिकेट ऑफ द 10 स्किल वर्ल्ड. ऑन साइडला लवली हिट, नो डाऊट, आउट ऑफ द पार. दॅट्स अ सुपर 6. शॉट फ्रॉम केतन म्हात्रे. केतननं आपला दाखवला आल्या मात्र धनका 6 धावानं हल्ला बोल केला फलंदाजानं या गोलंदाजावरती. सामन्याचं समीकरण वेगानं बदललंय. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरती फक्त 14 धावांची. सामना लवकर फिनिश करायचा आहे. सुदाम केने यांच्याकडनं विकेट प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक नेवाली संघासाठी. थँक्यू सो मच. बघायचा सामना रंगतोय. 18 चेंडू 27 समीकरण होतं, 12 चेंडू 20 धावांचं समीकरण होतं, 11 चेंडू 20 धावांचं समीकरण होतं. मात्र षटकारानं अंतर कमी केलंय. आता समीकरण 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. लेफ्ट राऊंड विकेट, भरधाव वेग, मात्र लाईन चुकली. लेन चांगली होती, चेंडू समरीन डिलिव्हरी होता. पंचाने सांगितलं, मिस्टर दीपक पाटील सर सांगितलंय इट्स अ वाईड. आता समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे.
खाडी संघाला सामना लवकर फिनिश करायचा आहे, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी झाले, ज्या पद्धतीने हल्लाबोल झाला P1 मध्ये 16 आणि P2 मध्ये 20, 36 धाबा कुठल्या त्यानं P1 P2 मध्ये, त्यामुळे सामना सोपा झालाय. तो मात्र खाडी संघासाठी नेवालीपाडा किती कमबॅक करणार याची उत्कंठा. वॉटर शॉट ऑफ द डे, क्लासिकल स्ट्रोक, सीमा पलीकडं दर्जेदार षटकार. त्याला दुसरा कोटा का नाही दिला हा देखील प्रश्न विचारला जाईल मैदानावरती. ज्या गोलंदाजाला रोशनला पहिल्या षटकामध्ये 16 धावांचा मार बसला त्याला दुसरा स्पेल का दिला हा देखील प्रश्न विचारला मैदानावरती. समीकरण बदलले, 9 चेंडू आणि फक्त 7 धावांची गरज आहे. खाडी संघ विजयाच्या दिशेकडे वाटचाल करतोय, ट्रॉफीकडे वाटचाल करतोय मैदानावरती. लवली हिट ऑन साइडला ड्राइव्ह केला, बॅकअपला खाली ठेवलं, चल पुढे सरकला, मिड विकेटला बॅकअप देणार, कव्हर करणार, तोपर्यंत मात्र एकच धाव मैदानावरती. सामना संपला नाहीये, 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. जर येणारे चेंडू रोशननं जर डॉट फेकले तर सामना अजूनही बॅलन्स असणार आहे मैदानावरती. रोशन जाधव चांगली गोलंदाजी करत असताना पीटीसीचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. पीटीसीच्या माध्यमातून चांगलं लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण विश्वामध्ये पोहोचवण्यात आलं, त्यांचं देखील स्वागत करतोय. येणारे चेंडू 8 आणि 6 धावांची गरज आहे. प्रल्हाद पाटील खेळतोय 19 वरती, स्ट्राइक एंडला 25 वरती खेळतोय, लेग स्टंपच्या बाहेर, पंच सांगतील ऍब्सोल्युटली वाईट. येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गरज अवघ्या 5 धावांची. खाडी संघाने ट्रॉफीकडे पाहतोय. दिनेश शेठ पाटील देखील आमच्या इथे उपस्थित आहेत. स्वागत आहे दिनेश शेठ तुमचं देखील. या संघाचे पुरस्कर्ते आपण नेहमी पाहत असतो त्यांना, आणि जिंकण्यासाठी समीकरण असणार आहे. येणारे चेंडू 8 आणि फक्त 5 धावांची गरज आहे. ही स्पर्धा कधी सुरू झाली कधी संपली कळलंच नाहीये विलासगरात. एवढं चांगलं आयोजन झालं आपलं, आणि हाच दरम्यान हा सामना जिंकलाय. चॅम्पियन इज द चॅम्पियन. बघा स्टंप कोणी उचलायचा नाही. सर आमचे सौरभ पाटील स्पर्धा सृष्टी 11 क्रिकेट संघ पाबडीचा पाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. अंतिम सामना खेळवला गेला. खऱ्या अर्थाने गावदेवी खार्डी विपक्ष सानवी 11 जानुमान नेवालीपाडा, आणि या लढतीमध्ये गावदेवी खार्डी क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषकावर आपलं नाव सुवर्णाक्षरामध्ये लिहिल्याबद्दल त्यांचं आम्ही नानाशेठ घरत मित्र परिवाराच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करत आहोत. सानवी 11 क्रिकेट संघ नेवालीपाडा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. मनपूर्वक तुमचं अभिनंदन. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तो अंश 11 गावदेवी दैसर क्रिकेट संघाचे मनपूर्वक आम्ही इथे
अभिनंदन करत आहोत. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. ज्या अनुमानं साई 11 श्री साई 11 सिद्धी करवले या चारही क्रिकेट संघांचं मनपूर्वक अभिनंदन. चारही संघातील खेळाडूंनी बघा, चारही संघातील खेळाडूंनी स्टेज समोर यायचे आहे. खर्डी क्रिकेट संघाचे खेळाडू नेवालीपाडा, त्याचबरोबर सिद्धी करवले आणि दैसार या चारही क्रिकेट संघातील खेळाडूंनी समोर यायच्या बघा. लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत.